जावास्क्रिप्टच्या बेसिक्समध्ये आपण चौथा आणि लास्ट टॉपिक बघणार आहोत आपला तो म्हणजे फंक्शन्स. ठीक आहे. तर सगळ्यात आधी फंक्शन्स म्हणजे काय? व्हॉट आर फंक्शन्स? द फंक्शन्स आर ब्लॉक ऑफ कोड दॅट इज यूज टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. फंक्शन असा ब्लॉक ऑफ कोड असतो जो कोणताही स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. सो टाइप्स ऑफ फंक्शन. फंक्शनचे आपण टाईप बघून घेऊ. सगळ्यात आधी डिफॉल्ट फंक्शन. ठीक आहे. डिफॉल्ट फंक्शन म्हणजे काय ते आपण बघून घेऊ. याला मी अनकमेंट करतो. ठीक आहे. सो इथे मी एक डिफॉल्ट फंक्शन टाइप केलेलं आहे. सगळ्यात पहिली बात काय आहे, तर कोणतंही फंक्शन आपल्याला लिहिण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागतं, फंक्शन हा कीवर्ड यूज करावा लागतो. त्याच्यानंतर फंक्शनचं नेम डिफाईन करावं लागतं. इथे मी सम डिफाईन केलंय आणि सर्क्युलर ब्रॅकेट्स यूज करावे लागतात कारण हे एक फंक्शन आहे. ठीक आहे. सो या फंक्शनच्या बॉडीमध्ये मी प्रिंट केलं, हॅलो आय एम अ फंक्शन आणि फायनली माझ्या फंक्शनचं नाव काय आहे, सम. सो मी समला कॉल केलं. ठीक आहे. माझ्या फंक्शनला मी कॉल केलं. आपण याचं आउटपुट बघू काय येतंय. आउटपुट आलं, "हॅलो, आय एम अ फंक्शन." हेच आउटपुट येणार होतं कारण मी फंक्शनच्या बॉडीमध्ये हेच लिहिलं होतं. तर ठीक आहे, आपण वन बाय वन बघू, की या फंक्शनमध्ये या फंक्शनच्या पूर्ण सिंटॅक्सला किंवा फंक्शनच्या या पूर्ण बॉडीला काय-काय म्हणतात. ठीक आहे. तर सगळ्यात आधी हे जे मी फंक्शन सम लिहिलंय ना, याला बोलतात फंक्शन डेफिनेशन. त्याच्यानंतर मी जो आत हा कोड लिहिलाय ना, त्याला बोलतात फंक्शन बॉडी आणि फायनली मी जो हा कॉल केलाय ना फंक्शनला, त्याला बोलतात फंक्शन कॉल. ठीक आहे. सो आता आपण दुसरा टाइप बघणार आहोत फंक्शनचा, तो आहे पॅरामीटराइज्ड फंक्शन. ठीक आहे. पॅरामीटराइज्ड फंक्शन म्हणजे काय? पॅरामीटराइज्ड फंक्शन सेम असतात आपल्या या डिफॉल्ट फंक्शन सारखंच. पण याच्यात फरक काय असतो? याच्यात आहे ना, पण पॅरामीटर्स यूज केलेत. जसं की इथं एक्स आणि वाय. ठीक आहे. आता आपण सीमध्ये किंवा जावामध्ये पण पॅरामीटर्स यूज केलेले आहेत. पण तिथे आपण काय करतो? तिथं आपण पॅरामीटर्स सोबत पॅरामीटरचा जो डेटा टाइप असतो ना, तो पण डिफाईन करतो. जसं की इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय. पण जावास्क्रिप्टमध्ये तसं करायची गरज नसते. कारण जावास्क्रिप्टमध्ये आहे ना, जावास्क्रिप्ट ऑटोमॅटिकली जो पॅरामीटरचा टाइप असतो ना, ते ओळखून घेतं. ठीक आहे. जरी मी इथं जावास्क्रिप्टचा डेटा टाइप टाकला ना, जसं की नंबर, तरी जावास्क्रिप्ट इथं एरर दाखवते. कारण जावास्क्रिप्ट ऑटोमॅटिकली समजून घेतं, की पॅरामीटरचा टाइप काय आहे, डेटा टाइप काय आहे. ठीक आहे. सो आपल्याला तो स्पेसिफिकली डिफाईन करावा नाही लागत. तर या पॅरामीटराइज्ड फंक्शनमध्ये काय केलेलं मी, माझं ॲड नावाचं फंक्शन आहे. त्याच्यात मी पॅरामीटर्स घेतलेत एक्स आणि वाय आणि मी रिटर्न करतोय एक्स प्लस वाय. ठीक आहे. सो आता पुढचा कोड बघू आपण. मी काय केलंय, माझं ॲड नावाचं जे फंक्शन आहे ना, त्याला कॉल केलंय आणि त्याच्यात व्हॅल्यू दिल्या 2 आणि 4. ठीक आहे. आणि या कॉलला मी रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलंय. ठीक आहे. मग आता जर मी या रिझल्टला प्रिंट केलं, तर काय आलं? आउटपुट 6 आलं. ठीक आहे. वरच्याचं याचं पण हे येतंय. त्यामुळे मी ते अनकमेंट करून टाकतो, कमेंट करून टाकतो म्हणजे सारखं-सारखं प्रिंट नाही होणार. ठीक आहे. आता जर मी हे केलं, रन केला प्रोग्राम तर 6 आन्सर आलंय. कारण 4 प्लस 2 किती असतात? 6 असतात. त्याच्यामुळं 6 आपल्याला आन्सर आलंय. ठीक आहे. असं अजिबात नाहीये, की एखादं आपण नेहमीच आपल्याला व्हेरिएबलच घ्यायला पाहिजे ना आपण आणि त्याच्यातच आपला फंक्शनचा कॉल स्टोअर केला पाहिजे. असं अजिबात नाहीये. आपण काय करू शकतो? सिम्पली काय करू शकतो? प्रिंट करू शकतो. कन्सोल डॉट लॉग करू शकतो आणि त्याच्यातच आपल्या ॲड फंक्शनला राईट करून आपण इथेच 2 आणि 4 व्हॅल्यू देऊ शकतो. हे पण आपण करून बघू. याला अनकमेंट करू म्हणजे कमेंट करू म्हणजे प्रिंट नाही होणार ते सारखं-सारखं. ठीक आहे. सो इथं मी आता काय केलं, फक्त सिंपल केलं याला, की प्रिंटमध्येच मी हे केलं. प्रिंट स्टेटमेंटमध्येच कन्सोल डॉट लॉगमध्येच मी माझ्या फंक्शनला हे केलं, कॉल केलं आणि तिथंच व्हॅल्यू दिली. ठीक आहे. सो 6 आलं. सो हा एक शॉर्टकट वे आहे आणि हाच बेटर वे आहे प्रिंट करण्यासाठी कारण हा एक्स्ट्रा मेमरी पण खातं ही मेथड. ठीक आहे. सो नेहमी आपण हेच प्रेफर करायचं. ओके. आता हे तर बघितलं आपल्याला, हे तर बघितलं आपण, हे तर समजलं आपल्याला. पण आता समजू की या फंक्शनमध्ये पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स काय असतात. ठीक आहे. सो जी मी हे एक्स आणि वाय लिहिलेलं आहे ना, ते असतात पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजे काय? लिस्टेड इन फंक्शन डेफिनिशन. जे फंक्शन डेफिनिशनच्या वेळेस डिफाईन केले जातात ना, ते असतात पॅरामीटर्स. जसं हे एक्स आणि वाय. आणि हे मी इथं हे मी अनकमेंट करतो. हे मी इथं 2 आणि 4 केलं होतं ना,
ते काय आहेत? ते आहेत आपले आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय? ॲक्चुअल व्हॅल्यूज दॅट आर पास्ड इंटू फंक्शन व्हेन इट इस कॉल्ड. आर्ग्युमेंट्स म्हणजे जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो ना आणि तेव्हा आपण त्या फंक्शनच्या ॲक्चुअल व्हॅल्यूज देतो ना, त्या ॲक्चुअल व्हॅल्यूज असतात आर्ग्युमेंट्स. सो पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्सचा डिफरन्स आपल्याला कळाला. पॅरामीटर्स काय असतात? त्या व्हॅल्यूज असतात ज्या आपण फंक्शन डेफिनिशनच्या वेळेस डिफाईन करतो आणि आर्ग्युमेंट्स काय असतात? आर्ग्युमेंट्स त्या ॲक्चुअल व्हॅल्यू असतात ज्या आपण फंक्शन कॉलिंगच्या वेळेस यूज करतो. ठीक आहे? ओके. सो आता आपलं पॅरामीटराइज फंक्शन पण समजलं आपल्याला. अ, हे सगळं जरा कमेंट आउट करून टाकतो म्हणजे सारखं-सारखं प्रिंट नाही होणार. ओके. सो आपला तिसरा टाइप आहे एरो फंक्शन. एरो फंक्शन हा सेमच आहे. पॅरामीटराइज फंक्शन सारखाच. फक्त याच्यात काय आहे, एरो फंक्शन काय आहे? कॉम्पॅक्ट वे टू राइट फंक्शन. आता याच्यात सगळ्यात पहिला आपण जो डिफरन्स नोटीस करू शकतो, तो म्हणजे की इथे आपण फंक्शन हा कीवर्ड यूज करत नाहीये. इथे आपण काय करतोय, कॉन्स्ट वगैरे वापरतोय, कॉन्स्टलेट जे काय असेल ते. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण फंक्शनचं इथं नाव लिहितोय. जसं की मी इथं एरो केलं, इज इक्वल्स टू पॅरामीटर्स घेतले ए-बी आणि त्याच्यानंतर इज इक्वल्स टू ग्रेटर दॅन साइन, त्याच्यानंतर रिटर्न ए प्लस बी केलं आणि फायनली जेव्हा मी प्रिंट करेल, तर आन्सर येईन 9. ठीक आहे. सो बरोबर आन्सर आलेलं आहे. 5 + 4 इस 9. सो एरो फंक्शन हेच आहे. कॉम्पॅक्ट वे आहे हा फंक्शन राईट करण्याचा. ओके. सो आता तिन्ही फंक्शनचे टाइप समजलेत आपल्याला आणि एवढंच आहे फंक्शन्समध्ये.